एक तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। भरपूर दिवसानंतर आपण भेटतोय पुन्हा एकदा। तर सध्या आपण पनवेलमध्ये आलो आहे आणि सेजल फार्म हाऊसवर आलो आहे। जुन्या कंपनीचे आमचे सगळे एम्प्लॉय लोक ह्या सगळं प्लॅनिंग केलं होतं इथे येण्याचं फार्म हाऊसवरती मजा करण्यासाठी। तर आपण आता पनवेलमध्ये आहोत, सेजल फार्म हाऊस होते आणि इथली जी फार्म हाऊसची व्यवस्था अतिशय सुंदर आहे। खैरवाडी मोरबे या ठिकाणी आहे आणि पनवेलच्या वेस्टला असणारे हे म्हणजे आपण विचुंबी या गावाकडे आलो ऑटो पकडायला तर त्या साईडनीच आपल्याला या ठिकाणी मोरबे म्हणून हे गाव आहे, तिकडे येता येतं। आणि बघा किती मेंटेन ठेवलं आहे यांनी, गार्डन वगैरे बनवलं आहे। 10 माणसांसाठी कम्फर्टेबल असणारे हे जे फार्म हाऊस आहे अतिशय सुंदर आहे। स्विमिंग पूल थोडा छोटा आहे मात्र व्यवस्था जी एक केलेली आहे आणि मेंटेन ठेवलं आहे ते अतिशय सुंदर केलं आहे। बाहेर हा जो कॉमन संडास बाथरूम आहे म्हणजे आंघोळ वगैरे करण्यासाठी बाहेर, म्हणजे स्विमिंग पूलमधून जर का तुम्ही आलात तर बाहेरच्या बाहेर तुम्ही आंघोळ करू शकता। आणि आतमध्ये 2 बेडरूम आहेत आणि एक हॉल आहे, म्हणजे बऱ्यापैकी 10 माणसं व्यवस्था ही बऱ्यापैकी केलेली आहे, 10 माणसांना झोपण्यासाठी वगैरे, स्टे करण्यासाठी वगैरे। आणि बाहेर आपल्याला पार्टीसुद्धा करता येईल अशी सुद्धा व्यवस्था आहे। सिटिंग व्यवस्था बघा, बाहेर पत्रा टाकला म्हणजे इथे शेड बांधले आणि तिथे आपण जेवण वगैरे पावसात सुद्धा करू शकतो, म्हणजे बऱ्यापैकी अशी व्यवस्था असणारा हा फार्म हाऊस आहे। व्हिडिओ खूप सुंदर आहे आणि शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो, कारण खूप एन्जॉय मजा केली आम्ही। तुम्हालासुद्धा ही व्हिडिओ नक्की आवडेल। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन आता दाबून ठेवा, कारण येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो हा बघा, हा पहिला बेडरूम आहे आणि हा कॉमन संडास बाथरूम आहे आणि समोर एक बेडरूम आहे, म्हणजे विथ AC आहे। बेडरूमसाठी 2 AC लावल्यात, 2 बेडरूमसाठी 2 AC आणि हॉलसाठी मात्र AC नाही, हॉलसाठी आपल्याला नॉर्मल फॅन बघायला मिळेल। जर का माणसं जास्त असतील तर आपल्याला गाद्यासुद्धा तिथे उपलब्ध होतात, म्हणजे झोपण्यासाठी वगैरे। बाकी फार्म हाऊस मेंटेन खूप चांगल्या पद्धतीने केलं आहे, खूप सुंदर असा फार्म हाऊस आहे। तर तुम्ही कधीही या स्टे करण्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीला घेऊन। पडाला सावकाश इथं जागा इथं इथं या इथं या इथं Decathlon 60+ sports, 6,000+ products. याच्यात थोडं हे थम्सअप टाकायचं होतं, आपलं जवळ थम्सअप ना रिसॉर्टला आपण आलो आहे आणि सगळे एम्प्लॉय लोक आहेत आपले कंपनीतले, तर बोललं जुन्या कंपनीतले मित्र लोक, फ्रेंड लोक आपले।
तर मित्रांनो, एक तुमच्याबरोबर शेअर करायचं राहून गेलं ते म्हणजे इथे जेवणाची काय व्यवस्था आहे. जेवणाची उत्तम अशी व्यवस्था इथे करण्यात येते. जर का आपण त्या पद्धतीनं पे केले तर आपल्याला जेवणसुद्धा इथे मिळेल. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण इथे मिळेल. आणि बाकी तुम्ही व्यवस्था बघताय, आमचे सगळे एम्प्लॉय लोक जे आहेत ते एन्जॉय करतायत. ही जी व्यवस्था आहे सगळी ती केतन चव्हाण यांनी, आमचे मित्र आहेत त्यांनी केली होती. खास करून केतन चव्हाणचे खूप खूप आभार आमच्या सगळ्या टीमकडून, कारण केतननी हा जो फार्म हाऊस आहे तो सुंदर बघून दिला आपल्याला. आणि सगळे त्यामुळं आपण एन्जॉय करतो आहे. आयुष्यात कधीतरी आपला असा एखादा एन्जॉयमेंटचा दिवस असावा, म्हणजे असं काम तर रोजचंच मित्रांनो होत असतं. आणि त्यामुळं वर्षातून अशी एखादी ट्रिप असावी जी आपल्याला रिलॅक्स करून टाकते. तर त्यामुळे आपण सगळेजण एम्प्लॉय लोक जे जुन्या कामातले आपले होते ते सगळ्यांनी आम्ही असं विचार केला की चला आपण जाऊया कुठेतरी फार्म हाऊसवरती, मजा करूयात, एन्जॉय करूयात जाऊन. तर आलो होतो आत्ता हा जो पनवेलचा फार्म हाऊस आहे तिकडे. आणि खास करून केतनचे पुन्हा एकदा आभार. केतन तिकडे स्विमिंग पूलवर फिरतो आहे. तर बाकी हे एन्जॉय करतायत आपले एम्प्लॉय लोक, जे सगळे सिनियर लोक आपले आहेत ते. बाकी तुम्हालासुद्धा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते कमेंट करून नक्की कळवा. तर चला व्हिडिओला एन्जॉय करत राहा. YouTube चॅनल आहे त्याचं. आणि पाण्यातून मागे जा ना अजून. आज एवढं लांबून नाही मी मारतो काढून जाऊ. इथं उभं राहावं लागेल, नाही तिकडे राहावं लागेल. तिथं राहतो उभा. घालून नाही दिसत ना. दिसणार हा काय फोटो काढायला. आता माझ्या करून ठेवतो. ए पवार यार, ए योगेश वरती आहे. मी इथं उभा आहे. घ्या हाय रेडिया क्लिक कर. हा केला. 16 मिनिटं झाली. परत करतो. बंद कर. केला. हा मी सांगतो या ना. बंद कर. थांबा मी चालू करतो आता. तर चला मंडळी, ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन आला असाल बघायला व्हिडिओ तर सबस्क्राईबचं बटन आत्ताच दाबून ठेवा, जेणेकरून यापुढे व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील. आणि आयुष्यात एकदा तरी अशी कधीतरी वर्षातून एखादी ट्रिप काढा, जेणेकरून आपल्यालासुद्धा मनाला रिलॅक्सपणा वाटेल. कारण कामं तर रोजची होतच असतात मित्रांनो,
पण एन्जॉयमेंट करण्यासाठी एखादी वेळ काढा. चला व्हिडिओ इथेच थांबूयात. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि एखादी कमेंट करा.